मस्त झणझणीत आणि गावठी पद्धतीने भरलेले मुठे कसे बनवायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर कसे आहात सगळेजण? आशा करते की मस्त आनंदी आणि हेल्दी असाल। तर आज मुठ्यांचा रस्सा कसा बनवायचा आणि ते भरून कसे तयार करायचे, त्याचं सारण कसं तयार करायचं याची आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हे आहेत आमच्या गावाकडचे अगदी फ्रेश असे मुठे आमच्या शेतामध्ये मिळतात। तर याची सारणाची रेसिपी बघणार आहोत। तर हे आहे बेसन आणि बेसनाचं पीठ मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेत आहे। त्याचबरोबर बेसनामध्ये रेग्युलर मसाले, हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि एक अर्धा चिरलेला कांदा यामध्ये मी टाकत आहे आणि हे सगळे जिन्नस मस्त हाताच्या साहाय्याने एकजीव करायचे आहेत। त्याचबरोबर यामध्ये आत्ताच तुम्हाला दाखवलेलं वाटण तयार करत आहे। सगळी पेस्ट तयार करून ह्यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि याचा एक घट्ट पण नाही आणि मऊही नाही, मध्यम कन्सिस्टन्सी असलेला असा एक डो तयार करून घ्यायचा आहे। तर आमच्याकडे हा डो तयार करण्याची म्हणजेच मुठ्यांच्या सारणाचं जे पीठ आहे ते तयार करण्याची आणखी एक पद्धत आहे। चण्याची डाळ, अख्खे मूग आणि 1-2 प्रकारचे धान्य एकत्र भाजून त्याचंही पीठ तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये हे सगळे जिन्नस टाकून त्याचा डो तयार केला जातो। तर तोही खूप छान लागतो। पुन्हा कधी जेव्हा मी मुठे बनवेन तेव्हा तशा प्रकारचा पीठ तयार करून दाखवेन। झटपट मुठ्यांचं कालवण बनवण्यासाठी आणि भरलेले मुठे बनवण्यासाठी या प्रकारचा पीठ तयार करणं अगदी सोयीचं आणि अगदी सुटसुटीत असं काम आहे। पटकन तयार होतात आणि अगदी टेस्टी बनतात। तर तुम्ही बघू शकताय कवटी आणि मुठ्यांचा जो खालचा भाग आहे त्याला आम्ही पांगचा म्हणतो। तर हे दोन्ही भाग वेगळे करून घेतलेले आहेत। जी कवटी आहे त्या कवटीमध्ये आपण सारण भरणार आहोत। जी लोक मुठे खातात ऑब्व्हियसली त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत। जे लोक खात नाही किंवा ज्यांना ह्या गोष्टीबद्दल माहिती कमी आहे त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे। जी लोक नेहमी खातात किंवा गावाकडची आहेत ज्यांच्या घरी मुठे बनवले जातात आणि खास करून तुम्हाला तर माहितीच आहे की या सीझनमध्येच मुठे तयार होतात आणि मुठे जमिनीच्या बाहेर पडत असतात। तर मी लहानपणापासून खात आलेली आहे, पण अशा बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी आहेत, बरेचशी अशी आपली लोक आहेत की ज्यांना मुठे खाण्याची माहिती नाही आहे। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। मुठे हे वर्षातून एकदाच मिळतात आणि तोही पूर्ण पावसाळभर मिळत नसतात। तर पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळामध्येच म्हणजेच 1 जून ते जुलैपर्यंत, तोही जुलै अर्धा, पूर्ण जुलै तर नाहीच, अशा काळामध्ये हे आपल्याला भेटत असतात आणि तेव्हाच ते खायला मिळतात आणि खूप छान आणि मस्त असे लागतात। बाजारामध्ये सुद्धा विकत मिळतात, पण हे विकत आणलेले नाही आहेत। माझे मिस्टर आमच्या शेतामध्ये स्वतः जातात रात्रीच्या वेळी जेव्हा पाऊस पडतो आणि ते माझे दीर, माझे सासरे हे जाऊन मुठे पकडून आणतात। एखाद दिवशी मुठे कसे पकडले जातात याची सुद्धा मी व्हिडिओ जर मला जमली तर मी नक्की शेअर करेन। मी जाणार तर नाही, पण माझे मिस्टर जेव्हा जातील तेव्हा त्यांना ती व्हिडिओ तयार करून आणायला सांगेन तुमच्यासाठी। सो तुम्ही बघू शकताय या प्रकारे मुठे भरायचे आहेत आणि जो मुठ्यांचा खालचा भाग आहे पांगच्याचा तो त्याला चिपकवून घ्यायचा आहे आणि मी एक सुती धागा घेतलेला आहे। या सुती धाग्याच्या साहाय्याने थोडंसं मी बांधून घेत आहे, कारण जेव्हा रश्श्यामध्ये यांना आपण सोडतो तेव्हा हे विलग होऊ नयेत आणि व्यवस्थित बनले जावेत, कारण ते दोन्ही भाग जर वेगळे झाले तर मग तो पीठही बाहेर निघेल आणि मग तो कालवण चांगला लागणार नाही। त्यासाठी मग व्यवस्थित असे बांधून घ्यायचे आहेत आणि हे मग असेच बांधून टाकायचे आहेत आणि जो सूत आपण यूज करतो तो सूत नेहमी कापसाचा असावा। त्याच्याने म्हणजे प्रॉब्लेम काही होत नाही आणि तोही स्वच्छ असावा। तर मी सगळे मुठे व्यवस्थित असे भरून घेतलेले आहेत। 10 ते 12 मुठे आहेत आणि यांचंच कालवण बनवणार आहेत। एका पसरट अशा पातेल्यामध्ये हे कालवण आपल्याला तयार करायचं आहे। तर 1 ते 2 पळी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा जास्त वापरायचा नाही आहे, थोडा कमीच वापरायचा आहे। तर मी एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये घातलेला आहे आणि 1 टोमॅटो, तोही आपल्या रेग्युलर भाजीला आपण जशी फोडणी देत असतो तशीच काहीशी द्यायची, थोडेसे चेंजेस आहेत आणि आपले रेग्युलर मसाले,
हळद, मीठ, मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला हे एकत्र करायचे आहेत, व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि जो मगाशी मी वाटण तुम्हाला दाखवला त्याच वाटणाचं पाणी आणि तोच थोडासा वाटण 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये घालायचा आहे. जास्त काही मसाले ॲड करायचे नाही आहेत. खूप झणझणीत करायचा आहे म्हणून तुम्ही मिरची यूज करू शकता, पण जास्त मसाला किंवा गरम मसाला यूज करायचा नाही आहे. आणि आता जे हे भरलेले मुठे जे आहेत ते आता आपल्याला याच्यामध्ये म्हणजेच कालवणामध्ये सोडायचं आहे. मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जेवढा कालवण हवं आहे तेवढाच पाणी घालायचं आहे, उकळी येऊ द्यायची आहे आणि मग त्यामध्ये मुठे टाकायचे आहेत. झाकण ठेवून एक 10 मिनटं उकळी काढायची आहेत आणि आपले मुठे तयार. तर व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड लक.